चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर आपली कितीही कठीण इच्छा असेल किंवा आपले जे काही वर्षापासून अडकलेली कामं आहेत ती कामं पूर्ण होत नसेल तर आपल्याला गुरुचारित्र्याचं पारायण करायचं आहे। म्हणजेच 9 जुलैपासून ते 29 जुलैपर्यंत हे स्वामी चरित्र सारामृत याचं पारायण करायचं आहे। म्हणजे हे पारायण 21 दिवसाचं असणार आहे आणि या पारायणामध्ये आपल्याला रोज 3 अध्याय वाचायचे आहे। तर असे म्हणजे आपल्याला 21 तारखेपर्यंत 3 पारायण करायचे आहे। कारण एका अध्यायामध्ये 18 अध्याय असतात। म्हणजे स्वामी चरित्र सारामृतमध्ये पूर्ण 18 अध्याय आहे। तर ते ना आपल्याला एका दिवसामध्ये 3 अध्याय वाचायचे आहे। तर असे 6 दिवसामध्ये आपले पूर्ण 18 अध्याय होणार आहे आणि त्याच्यानंतर परत सुरुवात करायची। तर असं 3 वेळेस पारायण करायचं आहे। 3 वेळेस म्हणजे 29 तारखेपर्यंत। आणि हे पारायण जर आपण केलं तर आपली कितीही कठीण इच्छा असली ना तर ती पूर्ण होते। तर याच्यामध्ये ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते पारायण करण्याच्या वेळेला संकल्प आणि योग्य वेळ। आता बऱ्याच बायकांना आहे ना कामामुळं म्हणजे वेळ मिळत नाही स्वामी चरित्र सारामृत वाचायला। तर जर त्यांची इच्छा असेल म्हणजे त्यांची मनापासून इच्छा असेल ना तर त्यांनी हे स्वामी चरित्र सारामृत नक्की वाचायचं आहे। आणि हे सारामृत आहे ना रात्रीच्या वेळेला वाचलं तरी काहीच हरकत नाही। फक्त स्वामी चरित्र सारामृत किंवा जोपर्यंत आपल्या घरामध्ये पारायण असतं तोपर्यंत आपल्याला काही नियम पाळायचे असते। ते नियम आपल्याला पाळणं खूप गरजेचं आहे। आणि स्वामी चरित्र सारामृत वाचताना ना वेळ एकच निश्चित करायची। जर आपण सकाळी वाचत असलो तर 21 दिवसापर्यंत सकाळीच त्याचं वाचन करायचं, नाही तर रात्रीच्या वेळेला जर वाचत असलो तर 21 दिवसही रात्रीच्या वेळेला वाचायचं। नाहीतर आहे ना दुपारी 12 वाजेच्या नंतर आपण वाचू शकतो। बऱ्याच ज्या नवीन ताई असत्या म्हणजे ज्यांना नवीन स्वामी चरित्र सारामृत पारायण वाचायचं असतं त्यांना माहिती नसतं की त्याची मांडणी कशी करायची। तर आपल्या देवघराजवळच चौरंग ठेवायचा, त्याच्यावरती पिवळा कपडा टाकायचा आणि स्वामी महाराजांचा फोटो ठेवायचा, पुस्तक ठेवायचं आणि आपण हळदी कुंकू लावून पूजा करायची। स्वामी महाराजांना ना पिवळ्या कलरची फुलं खूप आवडतात, तर महाराजांना तुम्ही रोज पिवळ्या कलरची फुलं व्हायची। आणि जेव्हा आपण स्वामी चरित्र सारामृत वाचू ना त्यावेळेस आहे ना आपण कलशामध्ये पाणी ठेवायचं आणि वाचन झाल्यानंतर 11 वेळेस माळ जपायची। श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून 11 वेळेस माळ जपायची। जर 11 वेळेस आपल्याला माळ जपणं शक्य नसले तर कमीत कमी 21 वेळा तरी या मंत्राचा जप करायचा आणि नंतर जे कलशातलं पाणी आहे ना ते आपलं पिण्याच्या पाण्यामध्ये टाकायचं। असं आपल्याला 21 दिवस करायचं आहे। या पाण्यामुळं आपल्या घरात कितीही आजारी पडलेला व्यक्ती असेल ना तर या पाण्यामुळं तो एकदम क्लिअर होतो, घरामध्ये एकदम निरोगीपणा राहतो। जोपर्यंत आपण स्वामी चरित्र सारामृत पारायण करणार आहे तोपर्यंत घरामध्ये तामसिक अन्न अजिबात आणायचं नाही आणि तोपर्यंत आपण कांदा आणि लसूण या 2 गोष्टी वर्ज्य करायच्या आहे। कारण कांदा आणि लसूण हा स्वामी महाराजांना चालत नाही, तर ते आपल्याला 21 दिवस अजिबात खायचं नाही। नंतर 21व्या दिवशी म्हणजेच 29 जुलैला आपल्याला ज्या दिवशी या स्वामी चरित्र सारामृताचं उद्यापन करायचं आहे ना त्या दिवशी स्वामी महाराजांना खीर आणि पोळीचा नैवेद्य दाखवायचा। जर शक्य असेल तर आपण पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकतो। आणि त्या दिवशी 2 ताटं करायची, एक स्वामी महाराजांना दाखवायचं आणि दुसरं ताट जे आहे ते गाईला दाखवायचं आहे। तर हा नैवेद्य आपण गाईला दाखवू शकतो आणि जे स्वामी महाराजांना दाखवलेला नैवेद्य आहे तो आपण स्वतः खायचा आणि घरच्यांनाही प्रसाद बनवून द्यायचा। तर माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।